रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 97 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगात मनुष्याने कसे जीवन जगावे आणि कोणते दोष टाळावेत याचे अत्यंत स्पष्ट व कठोर शब्दात मार्गदर्शन केलेले आहे. केवळ शरीर पोसणे, स्वार्थपणे जगणे आणि देवधर्म विसरणे यामुळे मनुष्याचे जीवन व्यर्थ ठरते असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. तर चला अभंग पाहूया. काही नित्य नेमाविनी अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. त्याचा होय भूमिभार नेणे जातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पित्रासी. अखंड अशुभ वाणी खरे न बोले स्वप्नी, पापी तयाहूनही अनिक नाही दुसरा. पोट पोसी एकला भूती दया नाही झाला, पाठी लागे आल्या अतितांचे द्वारेशी. काही संतांचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा आंदन शीन थोर पावे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरुनी गेली म्हणती मी माझे. काही नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य कोणताही नित्यनेम, पूजा, प्रार्थना, नामस्मरण किंवा चांगले आचरण न करता फक्त अन्न खातो तो कुत्र्यांसारखा आहे. येथे श्वान म्हणजे कुत्रा हा शब्द अपमानासाठी नसून तुलना म्हणून वापरला आहे. कुत्रा फक्त भूक भागवण्यासाठी जगतो. त्याला धर्म माहीत नाही, नाती, साधना किंवा आत्मज्ञान याची जाणीवही नसते. मनुष्य मात्र बुद्धिमान आहे. त्याला योग्य अयोग्य समजण्याची क्षमता देवाने दिली आहे. त्यामुळे जर मनुष्याने फक्त खाणे पिणे आणि शरीर सुख यापुरते जीवन मर्यादित ठेवले तर त्यांचे श्रेष्ठ मनुष्य जन्माचे महत्त्व नष्ट होते. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. वृषभ म्हणजे बैल. बैल दिवसभर ओझे वाहतो. त्याचे जीवन फक्त श्रम करण्यापुरतेच असते. तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य आत्मिक प्रगती करत नाही, देवभक्ती करत नाही आणि केवळ संसाराचे ओझे वाहत राहतो त्याचे मनुष्यपण वाया जाते. फक्त पैसा कमावणे, खाणे, झोपणे आणि संसार करणे हेच जर जीवनाचे ध्येय असेल तर मनुष्य आणि जनावर यात फारसा फरक राहतच नाही. मनुष्य जन्म हा ईश्वर प्राप्तीसाठी आहे, सत्कर्मासाठी आहे आणि इतरांना मदत करण्यासाठी आहे. हा संदेश या ओळीत आहे. त्याचा होय भूमिभार नेणे जातीचा आचार. जो मनुष्य चांगले आचार विचार पाळत नाही, धर्माचे नियम समजून घेत नाही, तो पृथ्वीवरील भार ठरतो. येथे जातीचा आचार म्हणजे केवळ जात धर्म नव्हे तर आपल्या संस्कृतीतील सदाचार, नम्रता, सत्य, दया, सेवा आणि धर्मपालन हे गुण आहेत. ज्यांच्या जीवनात नैतिकता नाही तो समाजासाठी उपयोगी राहत नाही. अशा व्यक्तीमुळे समाजात कलह, स्वार्थ आणि अधर्म वाढते. झाला दावेदार भोगवी अघोर पित्रासी. असा मनुष्य आपल्या पूर्वजांनाही दुःख देतो असे महाराज सांगतात. दावेदार म्हणजे दोषी ठरणारा. त्याच्या चुकीच्या वर्तनामुळे त्याच्या कुटुंबाची, वंशाची बदनामी होते. पूर्वजांनी चांगले संस्कार दिले असताना जर मनुष्य वाईट मार्गाला गेला तर तो आपल्या पितरांचा अपमान करतो. या ओळीतून तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक व्यक्तीचे वर्तन हे केवळ त्यांच्या पुरते मर्यादित नसते तर त्यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो. अखंड अशुभ वाणी खरे न बोले स्वप्नी. ज्यांच्या तोंडातून नेहमी वाईट, कूट आणि अशुभ शब्द बाहेर पडतात, जो कधीच सत्य बोलत नाही त्याचे जीवन पापमय असते. खरे न बोले स्वप्नी म्हणजे स्वप्नात सुद्धा तो सत्य बोलत नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या मनातच कपट भरलेले आहे. तो इतका खोटारडा असतो की त्यांच्या स्वभावातच असत्य मिळालेले असते. तुकाराम महाराजांच्या मते वाणी ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. गोड बोलणे, सत्य बोलणे आणि दुसऱ्यांना आनंद देणारे शब्द वापरले आहे. साधनेचे महत्त्वाचे अंग आहे.
पापी त्याहून अनेक नाही दुसरा. जो सतत खोटं बोलतो, वाईट बोलतो आणि लोकांना दुःख देतो, त्याचपेक्षा मोठा पापी दुसरा कोणीच नाही असे महाराज स्पष्ट सांगतात. कारण वाईट वाणी अनेकांची मन दुखावते. तलवारीने झालेली जखम भरून येते, पण शब्दाने झालेली जखम कायम मनातच राहते. म्हणून संतांनी नेहमी प्रेमाने, सत्याने आणि नम्रतेने बोलण्याचा उपदेश केला आहे. पोट पोसी एकला भूती, दया नाही ज्याला. जो मनुष्य फक्त स्वतःचेच पोट भरतो आणि इतरांना जीवनाबद्दल दया बाळगत नाही, त्याच्यावर तुकाराम महाराज टीका करतात. भूती दया म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर करुणा ठेवणे, दुसऱ्यांचे दुःख समजून घेणे, गरजूंना मदत करणे, भुकलेल्या अन्न देणे आणि दुर्बळांची सेवा करणे हे खऱ्या मानवतेचे लक्षण आहे. फक्त स्वतःपुरते जगणारा माणूस हा स्वार्थी असतो. संतांच्या मते दया हा धर्माचा पाया आहे. पाठी लागे आल्या अतितांचे द्वारेशी. अति म्हणजे अतिथी. जो माणूस अतिथी दारात आल्यावर त्यांच्या मागे लागतो, त्याला हाकलून देतो किंवा त्यांचा अपमान करतो, त्यांच्यात मानवता नसते. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असे मानले जाते. अतिथांचा सन्मान करणे हे पुण्याचे कार्य असते. तुकाराम महाराज सांगतात की दया, प्रेम आणि आदर नसलेले जीवन निरर्थक आहे. काही संतांचे पूजन न घडे तीर्थाचे भ्रमण. जो संतांचा आदर करत नाही, संतसंग करत नाही आणि तीर्थयात्रेचे महत्त्व समजून घेत नाही, तो अध्यात्मकापासून दूर राहतो. इथे तीर्थयात्रेचा अर्थ फक्त प्रवास नाही, तर मन शुद्ध करण्याचा प्रयत्न आहे. संतांचे पूजन म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगणे. संत संगतीमुळे मनुष्याच्या जीवनात चांगले विचार येतात आणि वाईट सवयी दूर होतात. यमाचा आदन शीन थोर पावेल असा मनुष्य शेवटी यमाच्या ताब्यात जातो आणि मोठे दुःख भोगतो. यमाचा आदन म्हणजे मृत्यूनंतरचे कठीण परिणाम. तुकाराम महाराज सांगतात की अधर्म, स्वार्थ, खोटेपणा आणि देव विस्मरण याचे शेवट दुःखातच होतात. सत्कर्म आणि भक्ती हा खरा सुखाचा मार्ग आहे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की अशा लोकांनी आपल्या मनुष्य जन्माचा अपमान केला आहे. मनुष्याला मिळालेली बुद्धी, विवेक आणि भक्तीची क्षमता त्यांनी वाया घालवली. देवा विसरून गेली म्हणती मी माझे. या ओळीत अभंगाचा मुख्य संदेश आहे. मनुष्य देवाला विसरतो आणि मी आणि माझे हा अहंकार अडकतो. संपत्ती, घर, नातेवाईक, शरीर हे सर्व तात्पुरते आहे, पण माणूस त्यालाच कायमचे समजतो. अहंकारामुळे तो ईश्वर विसरतो आणि जीवनाचे खरे ध्येय हरवतो. तुकाराम महाराज सांगतात की देव स्मरण, दया, सत्य, नम्रता आणि संत संग हे खऱ्या मानवतेचे लक्षण आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी स्वार्थी, खोटारडे आणि निर्दयी देव विसर्म करणाऱ्या मनुष्याचे दोष सांगितले आहे. मनुष्याने फक्त शरीरासाठी न जगता सत्य, दया, भक्ती, संत संग आणि परोपकार याचा स्वीकार करावा हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. रामकृष्ण.